ओखास क्रिएशनच्या क्रिएटिव्ह जगात आपले स्वागत आहे. आणि आज आपण बघत आहोत मोत्यांच्या बांगड्या घरच्या घरी. म्हणजे घरच्या घरी आपण ज्याही मोत्यांच्या बांगड्या बनवल्या आतापर्यंत आपल्या महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ह्या सिरीजमध्ये आपण आपल्या ओखास क्रिएशनवर महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ही सिरीज सुरू केली. 56 भागांची ही सिरीज आपण केली आणि या सिरीजमध्ये आपण प्रत्येक दागिन्याची 10-10 डिझाईन्स बघितली. त्यातल्या आपल्या मोत्याच्या बांगड्या हा जो पार्ट आपण बघितला म्हणजे ह्या महाराष्ट्रीयन मोत्याच्या दागिने मधली मोत्याच्या बांगड्या ही सिरीज. त्यामध्ये आपण मोत्यांच्या बांगड्यांची 10 डिझाईन्स बघितलेली आहेत. त्याचबरोबर आणखीन काही डिझाईन्स आपण आपल्या महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ह्या सिरीजच्या सुरुवातीच्या भागांमध्ये बनवली होती. ती सुद्धा डिझाईन्स आपण बघत आहात. तर ही सगळी डिझाईन्स एकाच व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवण्यासाठी म्हणून हा खास व्हिडिओ बनवलेला आहे आपण. तर शेवटपर्यंत बघा म्हणजे सगळी 10 डिझाईन्स आपल्याला बघता येतील. तर ह्या डिझाईन्स मधली काही डिझाईन्स आपण ॲडजस्टेबल बनवली जी समोर बघत आहात आपण आता. तर ह्यामध्ये आपण हुक लावून बांगडी कोणत्याही हाताला बसेल अशा प्रकारे आपण ती बांगडी बनवली. आता ह्या ठिकाणी घुंगरू लावलेले आहेत, हुक लावले आणि घुंगरू सुद्धा लावलेले आपल्याला दिसत आहेत. तर अशा ॲडजस्टेबल मोत्यांच्या बांगड्या सुद्धा बघितल्या आपण. त्याचबरोबर आपण काचेच्या ज्या आपल्याकडे बांगड्या असतात ज्या आपण वापरत नाही त्या बांगड्या वापरून ॲज अ बेस वापरून आपण त्यावर मोत्यांच्या बांगड्या कशा बनवू शकतो हे पण बघितलं. आपण समोर जे डिझाईन बघत आहात हे आपल्या सगळ्यांना आवडलेलं असंच एक डिझाईन आहे ज्यामध्ये आपण काचेच्या बांगड्या बेस म्हणून वापरल्या आणि त्यावर मोत्यांचं डिझाईन तयार केलं. तर अतिशय रॉयल असं हे डिझाईन तयार झालेलं आहे, सगळ्यांना आवडलेलं आहे. आणि त्याचबरोबर आणखीन एक डिझाईन समोर बघत आहात, अजून दुसरं पण दिसतंय. तर ह्या ज्या बांगड्या आपण बघताय आता समोर त्या सगळ्या बांगड्यांमध्ये आपण काचेच्या बांगड्या ॲज ए बेस वापरलेल्या आहेत. म्हणजे काचेच्या बांगड्या बेस वापरून त्यावर आपण मोत्यांचं डिझाईन तयार केलेलं आहे. अतिशय रॉयल सुंदर अशी डिझाईन सगळी झालेली आहेत. ह्या सगळ्या डिझाईन्सची जी प्लेलिस्ट आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आणि व्हिडिओच्या शेवटी सुद्धा देणार आहोत आपण. तर तिथे जाऊन आपण ह्या बांगड्या कशा बनवायच्या हे बघू शकता. आता हे समोर जे नाजूकसं ब्रेसलेट दिसतंय तेही मोत्यांपासून आपण बनवलेलं आहे आणि आपले जे बारीक सीड बीट सगळीकडे अवेलेबल असतात त्यापासून ते बनवलेलं आहे. आणि हे बघा, हे आहे आपल्या सगळ्यांनी पसंत केलेलं, आपल्या सर्वांना आवडलेलं आपलं मोस्ट फेमस असं डिझाईन ज्यामध्ये आपण फक्त आणि फक्त मोती वापरून बांगडी तयार केलेली. आणि त्यानंतर हे सुद्धा आपण जे समोर बघताय रेड मणी असलेलं डिझाईन ते सुद्धा आपण फक्त मोती वापरून तयार केलेले. तर ही जी आता आपण समोर बघत आहात ती सगळी डिझाईन्स आपण फक्त आणि फक्त मोती वापरून तयार केलेली आहेत. म्हणजे ह्या बांगड्या बनवण्यासाठी आता समोर ज्या दिसत आहेत सगळ्या बांगड्या त्या सगळ्या बांगड्या बनवण्यासाठी आपण कोणत्याही प्रकारचा ना मेटलचा बेस वापरला ना काचेच्या बांगड्या बेस म्हणून वापरला. आपण फक्त आणि फक्त मोती वापरले आणि ह्या मोती वापरून आपण ह्या बांगडीला स्टिफनेस कसा आणू शकतो आणि त्याचा शेप त्याचा आकार तसाच बांगडीसारखा राहील हे कसं करू शकतो हे पाहण्यासाठी प्लेलिस्ट जी आपण देत आहोत व्हिडिओच्या शेवटी आणि डिस्क्रिप्शनमध्ये नक्की बघा. म्हणजे आपण घरच्या घरी असलेल्या सामानापासून फक्त आणि फक्त मोती वापरून सुद्धा अशा सुंदर रॉयल वेगवेगळ्या कलरच्या मॅचिंग अशा बांगड्या घरच्या घरी बनवू शकता. हातात घातल्यावर बघा अतिशय सुंदर दिसतंय आणि या बांगड्या त्यांचा आकार तसाच पकडून ठेवतात. आपण कशाही वापरल्या तरी त्या तशाच राहतात. तर ही ट्रिक जी आहे ती आपल्याला आपल्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल, जे डिटेल व्हिडिओ आहेत ते. तर ते व्हिडिओ आपण प्लेलिस्टमध्ये जाऊन नक्की बघून घ्या. आणि ही सगळी बांगड्यांची डिझाईन्स जर आपल्याला आवडत असतील तर या व्हिडिओला लाईक करा, आपल्या ओखास क्रिएशन ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. इथे आपण अशीच घरच्या घरी बनवता येतील अशीच सगळी डिझाईन्स बघत असतो जी की आपण घरी असलेल्या वस्तूंपासून बनवू शकू अशीच सगळी डिझाईन्स असतात. आता हे जे आपण समोर डिझाईन बघत आहात मोत्यांचं कंगन हे सुद्धा आपण फक्त आणि फक्त मोती वापरून तयार केलेलं आहे. व्हिडिओ नक्की बघा म्हणजे आपल्याला हे कसं बनवलंय ते कळेल. आणि आता हे जे डिझाईन आपण बघत आहात हे आपण सुचवलेलं कॉम्बिनेशन आपण केलंय. म्हणजे आपण ब्राऊन अँड ग्रीनचं कॉम्बिनेशन सुचवलं होतं. तर त्यानुसार आपण जेव्हा ती बांगडी तयार केली तेव्हा 3 डिझाईन्स आपण एकदाच दाखवली. तर त्यातलं हे पहिलं डिझाईन
ब्राऊन अँड गोल्डन कॉम्बिनेशन. आणि त्यावर आपण आणखीन हे दुसरं डिझाईन बघितलं आणि ह्या दुसऱ्या डिझाईन नंतर त्याच बांगडीपासून आपण तयार केलं हे तिसरं डिझाईन. अतिशय सुंदर रॉयल नाजूक असं हे डिझाईन तयार झालंय. आणि हे जे आपण सुचवलंय कलर कॉम्बिनेशन ब्राऊन अँड ग्रीन, ते तर अतिशय रॉयल असं उठून दिसणारं डिझाईन तयार झालेलं आहे. आणि झिगझॅग पॅटर्न आपण ह्यामध्ये आपल्या सीड बीड्सचा तयार केलेला आहे. त्यामुळे त्या बांगडीला एक वेवी लुक आलेला आहे. म्हणजे कमेंटमध्ये सांगत चला आपल्याला कोणते डिझाईन्स बघायला आवडतील. मग ती दागिन्यांची असू द्या, पर्सेसची असू द्या, पाउचेसची असू द्या, स्क्रंचीसची असू द्या किंवा हेअर एक्सेसरीजची. आपण ती डिझाईन्स आपल्या ओखास क्रिएशनवर करत जाऊ किंवा करत सुद्धा असतो. त्यातलंच हे एक डिझाईन आपण सुचवलेलं डिझाईन. म्हणूनच हे आपल्याला सुद्धा आवडलं आणि मला सुद्धा मनापासून हे डिझाईन करताना अतिशय मज्जा आली. तर असं हे आपण सुचवलेलं डिझाईन, यामध्ये आपण काचेच्या ब्राऊन बांगड्या ॲज ए बेस म्हणून वापरलेल्या आहेत आणि त्या बांगड्यांवर आपण मोत्यांचं कव्हर चढवलेलं आहे. आणि विशेष म्हणजे ही बांगडी आपण कशीही वापरली तरी आपलं मोत्यांचं डिझाईन तसंच राहणार आहे. आता ते कसं हे बघण्यासाठी आपल्याला व्हिडिओ बघावा लागेल, ज्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये असलेल्या प्लेलिस्टमध्ये मिळेल. असंच काचेच्या बांगड्या बेस वापरून आपण आता जे समोर बघताय फुलांचं डिझाईन, ही बांगडी तयार केलेली आहे. ह्याला आपण खास बगीच्यामध्ये असलेला फुलांचा गालिचा असंही म्हणू शकतो. कारण फुलांच्या सभोवताली जी गोल्डन आपण बीड्स वापरली त्यामुळे एक गोल्डन मातीसारखा लुक त्याला आलेला आहे. आणि म्हणूनच ही बांगडी उठून दिसते. गोल्डन मातीवर गुलाबी आणि पांढरी फुलं. आणि ह्यासाठी आपण लेस गुंडाळलेला आहे आपल्या बांगडीच्या भोवती. म्हणजे घरात जो आपला लेस पडलेला असतो तो वापरून आपण ह्या बांगडीच्या बेसला कोटिंग केलेलं आहे. आणि अशीच वेगवेगळी नवनवीन डिझाईन्स बघण्यासाठी बघत चला ओकास क्रिएशन. आणि धन्यवाद सगळ्यांना. आपण महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ही सिरीज अतिशय आवडीने बघितली आणि अतिशय पसंत केलेली ही सिरीज आहे. आणि म्हणूनच लवकरच आपल्या उखास क्रिएशनवर आपण घेऊन येत आहोत नवीन सीझन. आणि तो सीझन असणार आहे सिविंग सीझन. म्हणजे शिवणकामाची नवनवीन प्रोजेक्ट्स, छोटी छोटी प्रोजेक्ट जी आपण घरी करू शकतो अशी प्रोजेक्ट्स आपण बघणार आहोत ह्या सीझनमध्ये. आणि ही प्रोजेक्ट करताना काही ठिकाणी मशीन असते, मशीन म्हणजे शिलाई मशीन असते, काही ठिकाणी शिलाई मशीन नसते. तर दोन्ही प्रकारे आपण दाखवण्याचा प्रयत्न करू. म्हणजे जर मशीन असेल तर आपण शिलाई मशीनच्या मदतीने सुद्धा करू शका, किंवा जर शिलाई मशीन नसेल तर हाताने कसं करायचं हे पण आपण सांगू. तर अशीच नवनवीन डिझाईन्स बघण्यासाठी बघत राहा ओखास क्रिएशन. थँक यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर more videos and more designs.